बातम्या आणि बरंच काही. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे या धक्कादायक घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आलाय. भर रस्त्यात एका महिलेने धावत्या कारच्या बोनेटवर बसून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केलाय. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यामागचे कारण समजल्यानंतर सर्वजण अवाकच झाले. जी महिला गाडीच्या बोनेटला लटकली होती, तिच्या मुलीने काही दिवसांपूर्वी एका तरुणासोबत लग्न केलं होतं. तिने घरातून पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. हा प्रेमविवाह मुलीच्या कुटुंबियांना मान्य नव्हता. या विवाहासंदर्भातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुलगी आणि तिचा पती श्रीरामपूर न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयीन कामकाज पूर्ण झाल्यानंतर दोघेही कारमधून निघाले होते. त्याच वेळी मुलीच्या आईने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र कार चालकाने वाहन न थांबवल्याने मुलीची आई संतापली. त्यांनी जीवाची पर्वा न करता थेट धावत्या कारच्या बोनेटवर चढू लागले. थांबवण्याचा प्रयत्न केला. या थरारक प्रकारामुळे रस्त्यावर उपस्थित नागरिकांची एकच धावपळ उडाली. अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये हा संपूर्ण प्रकार चित्रित केला. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. शेवटपर्यंत ती महिला त्या गाडीच्या बोनेटवरून खाली उतरलीच नाही. त्यामुळे गाडीत असलेल्यांचाही काळजाचा धोका चुकला होता. आता करायचं काय असा प्रश्न कारमधील मुलीला आणि तिच्या पतीला पडला होता. अशा वेळी कार चालकाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वाहन थेट श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात नेले. पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. शिवाय दोन्ही कुटुंबांना समजावण्याचा प्रयत्नही केला.